ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे महाराष्ट्रातील नंबर 1 सैनिक स्कूल क्लास. कॅल्क्युलेशनवरती जर आपण आलो तर हा देशातला नंबर 1चा सैनिक स्कूल क्लास आहे. नमस्कार सर. नमस्ते. विद्यार्थ्यांनी सैनिकी स्कूल किंवा SPI, RIMC, RAMS या परीक्षांची तयारी का केली पाहिजे? ज्या विद्यार्थ्यांनी 5वीपासून सैनिक स्कूल किंवा अशा कॉम्पिटेटिव्ह परीक्षांची तयारी केलेली आहे त्या मुलांना लवकर यश संपादन होतं आहे. शिक्षण जर काढून घेतलं माणसाच्या जीवनात तर फक्त प्राणी उरतो. ॲब्सोल्युटली. एका प्राण्यामध्ये आणि माणसामध्ये फरकच उरणार नाही जर शिक्षण काढून घेतलं तर. कारण वी आर हिअर, वी आर विअरिंग क्लोथ्स, वी आर टॉकिंग, वी आर हॅव्हिंग सम लँग्वेज आणि आपण ते छान बोलतोय, सांगतोय, विचारतोय. या सगळ्या गोष्टी फक्त शिक्षणामुळेच होत आहेत. म्हणजे तुमचं थोडंफार कमी देवासमान स्थान त्यांच्या मनामध्ये असतं. की देश घडवण्यामध्ये त्यांचा बेसिक महत्त्वाचा मुख्य वाटा आहे. तो म्हणजे एक म्हणजे सैनिक, दुसरा म्हणजे शिक्षक. तर व्हाय शुड पॅरेंट चूज ICT? आम्ही नाही आमचा रिझल्ट बोलतो अशी आमची टॅगलाईन असते. पेपरमध्ये कंटिन्युअसली हे वाचत आलो की पुण्यामध्ये अल्पवयीन मुलांचे गँग्स तयार होत आहेत आणि ते मर्डर वगैरे अक्षरशः करतात. शिक्षक हे मला प्रोफेशन आहे असं मला कधी वाटत नाही. ती खऱ्या अर्थाने एक सेवा आहे असं मला वाटतं. हा पॉडकास्ट कोकोनोरा द इसेन्स ऑफ कोकण या ब्रँडने स्पॉन्सर केला आहे. कोकोनोरा काय आहे तर कोकणच्या मातीतले शुद्ध प्रोडक्ट्स लोकांसाठी उपलब्ध करून देणारा एक ब्रँड आहे. सध्या मार्केटमध्ये बघितलं तर मसाल्यांच्या बाबत खूप वाईट परिस्थिती आहे. म्हणजे अनेक मोठमोठ्या कंपन्या मसाल्यांची क्वांटिटी वाढवण्यासाठी आणि त्यांचं प्राइसिंग कमी करण्यासाठी त्या मसाल्यांमध्ये अनेक प्रकारचे प्रिझर्वेटिव्ज, कलर्स, केमिकल्स मिसळत आहेत आणि ते सगळे मसाले भेसळयुक्त आहेत. याचंच सोल्युशन शोधण्यासाठी आणि यावर उपाय काढण्यासाठी कोकोनोराने नुकताच त्यांचा मालवणी मसाला लॉन्च केला. जो मालवणी मसाला नैसर्गिक आहे, घरगुती तयार केला आहे आणि भेसळमुक्त आहे. सो अस्सल मालवणीचा आस्वाद घेण्यासाठी कोकोनोराचा मालवणी मसाला नक्की खरेदी करा. द स्कूल ऑफ क्लॅरिटी इज को-पॉवर्ड बाय द ॲसेंटा कन्सल्टिंग. ॲसेंटा कन्सल्टिंग ही एक फर्म आहे जी टेक, बिल्ड आणि कन्सल्टन्सी या डोमेनमध्ये सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. वेब डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, रेसिडेन्शियल हाऊसिंग कन्स्ट्रक्शन, लँडस्केपिंग, रिअल इस्टेट, बिझनेस कन्सल्टन्सी या संदर्भातल्या सर्व्हिसेस तुम्हाला हव्या असतील तर आजच ॲसेंटा कन्सल्टिंगसोबत तुमची मीटिंग शेड्यूल करा. नमस्कार सर. नमस्ते. ग्रेट. सो आपली खूप आधीपासूनची ओळख आहे. म्हणजे कोविड नंतर SPIची मी ॲड बघितलेली. तो पण एक कोइन्सिडन्सच आहे की 14 तारखेला काहीतरी लॉकडाऊन लागणार होतं, मार्च 2020 आणि मी कराडमध्ये आलो तर SPIची ॲड बघितली आणि मी कॉल केला. त्यानंतर आपली भेट झाली. म्हटलं आय वॉन्ट टू मीट यू आणि माझ्याकडे काही इन्साइट्स आहेत त्या परीक्षेचे ते तुम्हाला द्यायचे आहेत. कारण माझं सिलेक्शन झालं होतं आणि त्या परीक्षेबद्दल माहिती पण होती. म्हटलं हे कोणी सुरू केलं आहे बघावं कराडमध्ये. तर त्यानंतर ओळखी झाली. त्यानंतर SBPचं काम आणि त्या सगळ्या गोष्टी सुरू राहिल्या. आपण कनेक्टेड राहिलो आणि तिथून तो ICTचा प्रवास बघितला मी एकूण. अक्षरशः SBPतले कार्यकर्त्यांनी तर शिकवायला होते. तेजस असेल, अनिश असेल, अजून अनेक लोकं होती खरं तर. नंतरही जॉईन झाली तो प्रवास आणि आता ते खूप छान नावारूपात आलं आहे ICT. म्हणजे एवढं की आता ते देशात फेमस होतंय. सो हाच मला माहीत आहे, पण फॉर ऑडियन्स सांगा ICT काय आहे नेमकं? नक्कीच. ICT म्हणजे आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे महाराष्ट्रातील नंबर 1 सैनिक स्कूल क्लास. आणि ही जर्नी फार सुंदर होती. आणि जरी आत्ता आम्ही म्हणत असो की ICT किंवा आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट महाराष्ट्रातील नंबर 1 क्लास सैनिक स्कूल क्लास, तरीसुद्धा कॅल्क्युलेशनवरती जर आपण आलो तर हा देशातला नंबर 1चा सैनिक स्कूल क्लास आहे. बरोबर. त्याचं कारण असं आहे की जवळपास दरवर्षी आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून
तो ग्राफ आता वाढत निघालेला आहे. अगदी पहिल्या वर्षी 8 ते 10 मुलांचं सिलेक्शन असेल. कोविडमधल्या बॅचमध्ये 44 मुलांचं सिलेक्शन असेल. तिथून जे सुरू झालेला जो प्रवास आहे, तो आज जर आपण कॅल्क्युलेशन्स केले, तर राष्ट्रीय मिलिटरी स्कूल असेल, सैनिक स्कूल असेल, या परीक्षेला दरवर्षी कमीत कमी 350 ते 400 विद्यार्थी सैनिक स्कूलला किंवा राष्ट्रीय मिलिटरी स्कूलला आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे पाठवले जातात. ओके. तर ही जी फिगर कॅल्क्युलेट जर आपण केली, तर मला वाटतं हा देशातला नंबर 1 सैनिक स्कूल क्लास आहे. येस. ग्रेट. आणि ह्याच्या पलीकडं आय-सी-टी म्हणजे तो फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही. तर त्यानं देशातल्या ज्या 33 सैनिक स्कूल शाळा आहेत, त्या सगळ्या शाळा ऑक्युपाय केलेल्या आहेत. ज्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातली हाताच्या बोटावरती मोजण्या इतपत मुलं लागत होती, त्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमध्ये कालचा जो निकाल आहे, की आता पुण्याला मॉक टेस्ट आहेत, मॉक इंटरव्ह्यूज आहेत मुलांच्या आणि 22 फेब्रुवारीपासून मुलांच्या फायनल इंटरव्ह्यूज वेगवेगळ्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमध्ये आहेत. तर जवळपास कालचा आकडा आहे 27 विद्यार्थी यावर्षी आय-सी-टीचे राष्ट्रीय मिलिटरी स्कूलसाठी निवड झाली. ओके. तर अशा पद्धतीचं आय-सी-टी-आय हे खूप मोठं नाव या सैनिक स्कूल आणि स्पर्धा परीक्षांमध्ये झालेलं आहे. टक्केवारीमध्ये जायचं म्हटलं तर सातारा सैनिक स्कूलच्या जवळपास 90% जागा आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटनं घेतलेल्या आहेत. तीच फिगर तुम्ही चंद्रपूरच्या बाबतीत सुद्धा विचार करू शकता, की आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटनं चंद्रपूरच्या सुद्धा 90% जागा ऑक्युपाय केलेल्या आहेत. ग्रेट. अशा पद्धतीचं आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं काम. आपण कुठल्या परीक्षांसाठी तयारी करून घेतो? जेवढ्या काही शालेय स्पर्धा परीक्षा आहेत, इयत्ता 1ली पासून ती इयत्ता 10वी पर्यंत जेवढ्या शालेय स्पर्धा परीक्षा आहेत, त्या सगळ्या स्पर्धा परीक्षा आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून घेतल्या जातात. मग त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. ऑनलाईन, ऑफलाईन आणि निवासी. ह्या 3 स्ट्रीममधून असे बॅचेस आपण ते डिवाइड करतो. ओके. ॲब्सोल्यूटली. ते कसं आहे? साधारणपणे आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे महाराष्ट्रभरामध्ये 16 युनिट आहेत. ओके. तर प्रत्येक ठिकाणी युनिट काढणं आणि चालवणं शक्य नाही. परिणामी कोविडपासून आयकॅननं जो ऑनलाईन प्लॅटफॉर्म डेव्हलप केला, तो खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाला. आज तुम्ही जर बघाल तर बरेचसे ऑनलाईन क्लासेस आहेत. बरेचसे ऑनलाईन प्रोफेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत. या सगळ्यासुद्धा आय-सी-टी टिकून आहे. त्याचं कारण असं, तिथं असणारे डिव्होटेड आणि पॅशनेट टीचर्स आणि ह्या सगळ्या टीचर्सना आणि ह्या सगळ्या टीमला आणि आम्हा सगळ्या ब्रँच ओनर्सना मॉनिटर करणारे म्हणजे नवनाथ देशमुख सर. ओके. हां. म्हणजे आय-सी-टीचे मुख्य. मुख्य ओके. नवनाथ देशमुख सर. यांच्यामुळं मला वाटतंय की नवीन प्रयोग आय-सी-टीमध्ये केले जातात. नवीन इनोव्हेशन्स तिथं आणले जातात आणि त्या आयडियाज इम्प्लिमेंट झाल्यानंतर त्या खरंच रिझल्ट ओरिएंटेड असतात. आणि त्याचा परिणाम असा आहे, की जितक्या सिरियसली आमची 4थी-5वी जी मुलं सैनिक स्कूलचं प्रिपरेशन करतात, किंबहुना तितका किंवा त्याहून जास्त 1ली-2रीच्या मुलांमध्ये सुद्धा सैनिक स्कूलचा अवेअरनेस क्रिएट करण्यामध्ये आयकॅन सक्सेस झालेला आहे. परिणामी गेल्या वर्षीचा रिझल्ट बघितला तर 300 पैकी 296 मार्क आहेत टॉपर विद्यार्थ्याला. वाव. 10 विद्यार्थी असे आहेत ज्यांना 290 मार्क आहेत 300 पैकी. तर ही साधी आणि सोपी गोष्ट नाही आहे. यावर्षी सुद्धा पेपर टफ होते, तरीसुद्धा एका विद्यार्थ्याला 296 मार्क आहेत 300 पैकी. नंबर ऑफ स्टुडंट 280 प्लस आहेत. सो छान. मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीमुळं आय-सी-टी-आय स्पेशल ग्रेट. टिकून आहे. येस. मला तुमच्या कामाचं खरंच कौतुक वाटतं. ते एका ह्या कारणासाठीच की रिझल्ट आहेच. दॅट्स यू पीपल आर डुइंग रिअली वेल आणि ते काहीतरी कॉन्ट्रिब्युशन आहे थ्रू रिझल्ट. पण दुसऱ्या एका कारणासाठी हे खूप महत्त्वाचं वाटतं. मध्यंतरीच्या काळात 1900च्या ॲट द एंड ऑफ 20th सेंच्युरी तर चायनाने एक पॉलिसी राबवलेली की वन चाइल्ड पॉलिसी. आणि त्या वन चाइल्ड पॉलिसीमुळे काय झालं की तिथले पालक त्या स्वतःच्या मुलांना आर्मीमध्ये पाठवतच नव्हते. कारण एकच मुलगा आहे, गेला, शहीद वगैरे झाला वगैरे काय. आणि त्यामुळं काय झालं तर तिथली आर्मी जातच नव्हती. ती संख्या खूप घटली आणि ती आर्मी ही म्हाताऱ्यांची आर्मी झाली. यंग रिक्रूटच होत नाहीये तिथं खूप जास्त प्रमाणात. सो ती म्हाताऱ्यांची झाली आर्मी. आणि त्या गोष्टीमुळं काय झालं तर टफनेस म्हणतो ना एक आर्मीमधला, उदाहरणार्थ की
चायनीज आर्मी इज पिझ्झा बर्गरवाली आर्मी. आपल्याकडची भाकरी खरडावाली माणसं आहेत. म्हणजे ते अशी कुठेही अ, कशाही पद्धतीनं कुठल्याही टेरेनमध्ये सर्व्हाइव्ह करतात, जिंकतात सुद्धा. आणि त्यामुळं मला ह्याबाबत कौतुक वाटतं, की यू इन्स्पायर पीपल टू गेट इंटू द आर्म्ड फोर्सेस अँड डिफेन्स फोर्सेस. दॅट्स रिअली ग्रेट. आणि आय वुड लाइक टू थँक फ्रॉम मायसेल्फ इन द स्कूल ऑफ क्लॅरिटी, की हे तुम्ही काम करताय. कारण ते जर फेल झालं डिफेन्स भारताचं, द फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स, तर नो, द कंट्री विल गेट डाउन टू समथिंग व्हेरी बॅड. आणि वाईट अशी गोष्ट आहे, की आपण हा पॉडकास्टही नाही करू शकत आहे, ना बोलू शकत आहे. ॲब्सोल्युट. सो त्यामुळे त्यांचं कॉन्ट्रिब्युशन आहे. पण त्याबरोबर त्यांना इन्स्पायर करण्याचं पण कॉन्ट्रिब्युशन आहे. कारण हे पालकांना समजावं लागतं. कारण आपण जॉब म्हणून नाही बघत आहे. दिस इज लाईफ अँड यू पीपल इन्स्पायर टू स्टुडंट्स दॅट यू हॅव टू गो देअर. तुमच्या स्वतःच्या आय वुड से लाईफसाठी सुद्धा, बट फॉर द सेक ऑफ नेशन ऑल्सो. अँड दिस इज रिअली ग्रेट. यू पीपल आर डुइंग रिअली ग्रेट जॉब. थँक यू. थँक यू. आय वुड लाईक टू से थँक यू. सो येस, पुढचाच महत्त्वाचा हा प्रश्न, की विद्यार्थ्यांनी सैनिकी स्कूल किंवा एस-पी-आय, आर-आय-एम-सी, आर-एम-एस या परीक्षांची तयारी का केली पाहिजे? म्हणजे हे शालेय वयातच का केलं पाहिजे त्यांनी असं? अनुभव असा आहे, की जे विद्यार्थी या शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये तयारी करतात, त्या विद्यार्थ्यांचं शाळेतला जो अभ्यास आहे, तोही पक्का होतोय आणि शाळाबाह्य ह्या ज्या परीक्षा आहेत, त्यांच्यामुळं त्यांच्या बेसिक कॉन्सेप्ट खूप चांगल्या पद्धतीनं स्ट्राँग होत आहेत. शाळेमध्ये असणारा अभ्यास आणि तिथं असणारं सरावाचं लिमिटेशन्स हे तोडून आपण शालाबाह्य परीक्षांचा ज्यावेळेला अभ्यास करतोय, काम करतोय, त्यावेळी नक्कीच मुलांच्या बेसिक कॉन्सेप्ट स्ट्राँग होत आहेत आणि व्हॅरियस अँगल्सनं एखाद्या एक्झाम्पलकडं किंवा प्रॉब्लेमकडे बघण्याचा त्यांच्याकडचा दृष्टिकोन डेव्हलप होत आहे. या स्पर्धा परीक्षांमध्ये आल्यानंतर मुलांना स्पर्धेची जाणीव होते. म्हणजे आज मी स्कूलमध्ये किंवा माझ्या वर्गात पहिला आहे. तर ते ठीक आहे, अभिमान वाटणारी किंवा मनाला समाधान देणारी गोष्ट पालकांसाठी, मुलांसाठी असते. बरोबर. परंतु ज्यावेळी आपण ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये येतो, त्यावेळी मग माझा बाबा तालुक्यात कितवा नंबर आहे, जिल्ह्यात कितवा नंबर आहे, राज्यात नंबर येणारे किंवा राज्यात रँक मिळवणारे हे आमच्या क्लासमधले माझ्या शेजारी बसणारा विद्यार्थी आहे. ही जी प्रेरणा तयार होते, ती स्पर्धा परीक्षांमुळे तयार होते. आणि मग स्पर्धा परीक्षा देणारी मुलं ही भविष्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये म्हणजे 12वी नंतर ज्या महत्त्वाच्या परीक्षा आहेत, जेईई असेल, नीट असेल, इंडियन एंट्रन्स एक्झाम असेल, या व्हॅरियस एक्झाम्समध्ये जर तुम्ही आत्ता आम्ही बघतोय, ज्या विद्यार्थ्यांनी 5वी पासून सैनिक स्कूल किंवा अशा कॉम्पिटिटिव्ह परीक्षांची तयारी केलेली आहे, ह्या मुलांना लवकर यश संपादन होतंय. UPSC असेल, MPSC असेल, खूप मुलांना स्ट्रगल करावं लागतंय. पण मला असं वाटतंय, की हा अभ्यास करून एक ॲटिट्यूड डेव्हलप करून आलेली जी ही आमची मुलं आहेत, ती खूप लवकर या परीक्षा टॅकल करत आहेत. त्यामुळं मुलांनी शालेय जीवनापासून या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास नक्कीच करावा. काय वाटतं, कॉम्पिटिटिव्हनेस खूप वाढलाय का? म्हणजे अनेक गोष्टींबाबत मुलांच्या, म्हणजे तुमच्या वेळी असेल, तुमचं तर खूप आधीचं होतं. बट ॲटलीस्ट माझ्या वेळी पण एवढं नव्हतं. पण ते आता खूप वाढलेलं आहे कॉम्पिटिटिव्हनेस. काय म्हणणार? कॉम्पिटिशन स्पर्धा वाढले का? तर नक्कीच वाढलेले आहे. त्याचं कारण असं आहे, की माझ्या वेळी असेल किंवा अगदी तुमच्या वेळी असेल, 2016 पर्यंत किंवा 17 पर्यंत जोपर्यंत आम्ही क्लासेस या फील्डमध्ये नव्हतो, तोपर्यंत मलाही सातारा सैनिक स्कूल किंवा सैनिक स्कूल असतं किंवा अशी एक परीक्षा असते हे माहीतच नव्हतं. ज्यावेळी आम्ही जवाहर नवोदय स्कॉलरशिपचे क्लासेस सुरू केले, त्यानंतर पालकांनी आम्हाला बुक्स दिले, की सर ही अशा-अशा पद्धतीची एक परीक्षा असते आणि एवढा अभ्यास मुलांचा आपल्या झालाय, तर तुम्ही प्रयत्न करूया. आणि स्कॉलरशिप आणि नवोदयचा अभ्यास करणारी मुलं त्यावेळी सैनिक स्कूलला सिलेक्ट झाली. त्यावेळी सैनिक स्कूल हा कॉन्सेप्ट समजला. म्हणजे ती जी माहिती होती ती तुमच्यापर्यंत पोहोचतच नव्हती. आणि आता जो तुम्ही बघताय, की ICTला एवढे पालक अप्रोच होतात आणि मुलांच्यातल्या डेव्हलपमेंट बघून पालक आज खूप अगदी कराडमध्ये, नागपूर, लातूर, अदर स्टेट, अगदी कर्नाटक, शिमोगा, की जे एज्युकेशन फील्डमध्ये काम करणार. कालचा तर एक पालकांचा फोन होता. इंडोनेशियामधून फोन होता. आणि वैशिष्ट्य काय, एक जनरल पालक असतील तर नो प्रॉब्लेम, की त्याला वाटतं बाबा माझ्या मुलाला चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये ठेवावं. ते इंडोनेशियामध्ये 14-15 स्कूलचे ॲडमिन आहे. आणि त्यांना असं वाटतं की माझा मुलगा ICTIला असावा. मला वाटतं ते खरं ICTIचं यश आहे. खूप छान, खूप छान. आणि अ, त्यामुळं
ICTIचा विचार सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. ओके. जरा असं परीक्षांविषयी पण बोलू. म्हणजे डिकोड करू थोड्याशा परीक्षा. सैनिकी स्कूल कुठल्या-कुठल्या इयत्तांसाठी असते आणि म्हणजे काय आहे नेमकी सैनिक स्कूल परीक्षा माहिती का तुम्ही? सैनिक स्कूलची जी परीक्षा आहे, खरं तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सगळ्या पालकांना ह्या गोष्टी समजत नाहीत किंवा माहिती नसतात. ओके. अ, मग आता प्रश्नाचं थोडंसं उत्तर राहिलं ते पहिलं पूर्ण करतो. हां, प्लीज. हं. अ, की आत्ता स्पर्धा वाढली का? तर हे सोर्सेस मग इंटरनेट असेल किंवा अवेअरनेस जो काही ऐक्यांमुळं क्रिएट झालेला आहे. मी पुन्हा एकदा हायलाइट करतोय, की सैनिक स्कूलला बसण्याचा अवेअरनेस हा ऐक्यांमुळं क्रिएट झाला आहे. विचार करा, आज आम्ही तुम्हाला एवढी आकडेवारी ज्यावेळी सांगतो किंवा ज्यावेळी आम्ही पारितोषिक वितरणाला मोठमोठ्या गेस्टना ज्यावेळी इन्व्हाईट करायला जातो आणि त्यांना सांगतो, की आमची एवढी मुलं लागलेली आहेत. कुणालाही या गोष्टीवरती विश्वास बसत नाही. मग त्यांना एक्सप्लेन करून सांगावं लागतं, की देशामध्ये 33 शाळा आहेत आणि त्या 33 शाळांमध्ये इतक्या सीट्स आहेत. कारण सातारा सैनिक स्कूल म्हणाल तर 110 जागा आहेत. बरोबर. चंद्रपूर म्हणाल 110-120च जागा आहेत. मग तुमची मुलं एवढी गेली कुठं? हा प्रत्येकाला पडणारा प्रश्न आहे. सो त्यामुळं काय झालेलं आहे, की मोठ्या स्केलवरती इतकी मुलं लागण्यासाठी आम्ही 33च्या 33 सैनिक स्कूल ऑक्युपाय करतो. परिणामी हा रिझल्ट एवढा मोठा आहे आणि हा आत्ता जी आपण स्पर्धा वाढली ती म्हणतोय ना, त्याचं कारण हेच आहे, की आता अवेअरनेस खूप चांगल्या पद्धतीनं मग आयकॅनसारख्या इन्स्टिट्यूटने अवेअरनेस क्रिएट केलेला आहे. इंटरनेट, सोशल मीडियामध्ये अवेअरनेस क्रिएट केलेला गेलेला आहे किंवा आत्ता ज्या पद्धतीनं मुलं IAS होतात, IPS होतात, JEE क्रॅक करतात, ऑल इंडिया रँक घेतात. ह्या मुलांचे जर इंटरव्ह्यूज तुम्ही बघितले, तर ती मुलं सांगतात, की बाबा मी शालेय जीवनामध्ये स्कॉलरशिपच्या परीक्षा दिलेल्या होत्या. वेगवेगळ्या शिष्यवृत्तीच्या परीक्षा आम्ही दिलेल्या होत्या. मी नवोदय स्कूलमध्ये होतो. सो ह्या गोष्टी आज पालकांपर्यंत पोहोचायला लागलेल्या आहेत आणि परिणामी मुलांची बसणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे आणि म्हणून आपल्याला असं वाटतं, की स्पर्धा वाढलेली आहे. का? तर सगळ्यांना सोर्सेस अवेलेबल झालेले आहे. हेच कारण आहे स्पर्धा वाढण्याचं. ग्रेट. ओके. ॲक्चुअली म्हणजे मी माझं ज्यावेळी उदाहरण बघतो, अ, मी हुशार वगैरे माहिती नाहीये, पण ॲटलीस्ट पॉडकास्ट घेऊ शकतोय, बोलू शकतोय किंवा अनेक गोष्टींबद्दल माहिती आहे किंवा जो ब्रेन डेव्हलप झालाय, कॉग्निटिव्ह असेल किंवा रॅशनल थिंकिंगच्या संदर्भातला, तर खरं तर तो तिथूनच झालाय. म्हणजे शालेय स्पर्धा परीक्षा MTS, NMMS, NTS, त्यानंतर रयतमधली रयत ऑलिम्पियाड, RTS, ह्या सगळ्या परीक्षा SP असेल 10वीची, ह्यांचा अभ्यास केला आणि मजा यायची खरं तर. सो नक्कीच. मी जर माझ्या वर्गात 50 मुलं असतील, तर त्यापैकी 5 ते 6च आम्ही करायचो प्रॉपर अभ्यास. त्यात अभिमन्यू पण होता एक. आम्ही ते बसायचो, आमचा ग्रुप असायचा. सो तिथं आय-सी-टी मिळालं असतं तर अजून भारी झालं असतं तर ॲक्चुअली पण महत्त्वाचं आहे आणि तो अवेअरनेस क्रिएट करणं पण गरजेचं आहे. कारण डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन तिथं छान पद्धतीनं होते, जर ह्या परीक्षांचा अभ्यास केला तर. कारण माहिती आहे ट्रिकी लवकर सोडवणं, JEE हेच सगळं असतं ना. अगदी सो बरोबर. ते डेव्हलप होत राहतं खूप छान पद्धतीनं. खूप छान, खूप छान. ओके. सो परीक्षांची आपण माहिती जरा देऊयात, की सैनिकी स्कूल कुठल्या-कुठल्या इयत्तांसाठी असते आणि काय असतं परीक्षा ते? सैनिक स्कूल असेल किंवा राष्ट्रीय मिलिटरी स्कूलची परीक्षा असेल, हं. या दोन्ही परीक्षेचा एज क्रायटेरिया सेमच आहे. ओके. म्हणजे यामध्ये विद्यार्थी 10 ते 12 वर्ष वयोगटाचा असणं गरजेचं आहे आणि इयत्ता 6वी साठी प्रवेश दोन्ही शाळांमध्ये मिळत असतो. हं. मग वयानुसार असल्यामुळं ती परीक्षा 4थीमध्ये पण देता येते किंवा 5वीमध्ये पण देता येते. म्हणजे प्रत्येक मुलाला 2-2 अटेम्प्ट मिळतात. मग काही मुलाला 4थीत पहिला मिळतो, 5वीत दुसरा मिळतो. काही मुलांना 5वीत पहिला मिळतो, 6वीत दुसरा. आमच्याकडे बरेच विद्यार्थी असे आहेत, की त्यांनी 4थीतच सैनिक स्कूलची परीक्षा क्रॅक केलेली आहे. परिणामी तो विद्यार्थी 4थीतून डायरेक्ट 6वीला शिफ्ट होतो. ओह! सैनिक स्कूलमध्ये किंवा RMSमध्ये आणि ही गोष्ट बऱ्याच पालकांना माहिती नाही आणि म्हणून ICTमध्ये पहिलीपासून मुलं का घातली जातात किंवा ICTमध्ये पहिली दुसरीपासून मुलं का प्रवेशित होतात? तर त्याचं कारण हे आहे, एक की 4थीतच मुलं आहे. सैनिक स्कूल क्रॅक करतात आणि 6वीला प्रवेशित होतात. खूप ऑब्व्हियसली त्या 2 वर्षांचा फायदा तुम्हाला भविष्यात ज्यावेळी तुम्ही JEE देणार आहे, हां. नीट देणार आहे किंवा NDAच्या परीक्षा देणार आहात, त्यावेळी नक्कीच या परीक्षा या 2 वर्षांचा तुम्हाला तिथं फायदा होत असतो. सेम एंट्री तुम्हाला पुन्हा कधी आहे, तर तुम्हाला ती 8th स्टँडर्डमध्ये एक्झाम द्यायची आहे. 9th स्टँडर्डला पुन्हा तुम्हाला RMS किंवा सैनिक स्कूलसाठी प्रवेशित होता येतं. म्हणजे 8वीत पण आहे त्या. हां, ओके. म्हणजे 10 ते 12 वर्ष वयोगट हां. आणि 12 ते 14 वर्ष वयोगट. ओके. अशा पद्धतीनं मुलांना आपण प्रवेशित करू शकतो. तुम्ही ज्यावेळी आयकॅनशी अप्रोच होता, आयकॅनशी कॉन्टॅक्ट करता, तर आम्ही मुलांच्या बर्थ डेटवरून त्याला नक्की कधी अटेम्प्ट आहेत, हे नक्की आम्ही पालकांना सांगत असतो.
ओके. सो हे सैनिकी स्कूल आणि आर-एम-एस झालं. आता आर-आय-एम-सी. आर-आय-एम-सी ही जी परीक्षा आहे, मला वाटतं की हे देशातलं टॉपमोस्ट इन्स्टिट्यूट आहे आणि या इन्स्टिट्यूट साठी जी घेतली जाणारी परीक्षा आहे, त्याची काठिण्य पातळी पण त्या पद्धतीची आहे. ही परीक्षा इयत्ता 6वी शिकत असणारी मुलं किंवा इयत्ता 7वी मध्ये असणारी मुलं देऊ शकतात. त्याच्यानुसार त्याचा जो एज क्रायटेरिया आहे, 11 ते 13.5 वर्षाचा जो एज क्रायटेरिया आहे, त्या पद्धतीने त्या एज क्रायटेरियानुसार कॅल्क्युलेशन करावं लागतं. वर्षातून 2 वेळा ही परीक्षा होत असते, डिसेंबरमध्ये आणि जूनमध्ये आणि त्या पद्धतीने ती आर-आय-एम-सीची देखील परीक्षा देता येते. आर-आय-एम-सीचा लॉंग फॉर्म काय आहे? राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून. देहरादून. ओके. डेहराडून. ओके. सो ते देशातली टॉपमोस्ट इन्स्टिट्यूट आहे. जर प्रत्येक स्टेटसाठी हाताच्या बोटावर म्हणजे अगदी एखाद दुसरी जागा आहे. प्रत्येक स्टेट वाईज, पॉप्युलेशन वाईज प्रत्येक स्टेटला त्या ठिकाणी रिझर्व्हेशन दिले गेलेलं आहेत. ICTIचे सुद्धा काही विद्यार्थी आर-आय-एम-सीसाठी प्रवेशित झालेले आहेत. परंतु सिलेक्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येचा जर विचार केला तर पूर्ण महाराष्ट्रासाठी 1 किंवा 2 जागा आहेत. तर हे खूपच चॅलेंजिंग टास्क आहे. सो ज्या पद्धतीनं ICT, आर-एम-एस किंवा सैनिक स्कूलमध्ये इन्व्हॉल्व आहे, अजून आम्ही तितक्या ताकदीनं आर-आय-एम-सीमध्ये उतरलो गेलेलो नाही. ओके. त्यानंतर एस-पी-आयची. सो येस. एस-पी-आयचं काय आहे? एस-पी-आयचा अनुभव असा आहे, की तुम्ही सुरुवातीलाच उल्लेख केला, की आपण पहिल्याच वर्षी भेटलोच. तर मला वाटतं तिथून एस-पी-आयची सुरुवात झालेली होती. तोपर्यंत पहिली बॅच ज्यावेळी आम्ही एस-पी-आयची सुरू केलेली होती. एस-पी-आयचा सुद्धा अनुभव असा आहे, की आता कालचाच विषय आहे, की ब्रिगेडियर हेमंत महाजन सरांशी माझं रात्री बोलणं झालं. ओके. त्यावेळी सरांचं एक वाक्य रात्री खूप महत्त्वाचं होतं, की या वर्षीचा एस-पी-आयचा रिझल्ट म्हणजे मिरेकल असेल. तर मग मी त्यांना विचारलं, का? काय? कसं? आमची चर्चा झाली. तर मला म्हटले, "यावर्षी एस-एस-बीवरती खूप काम केलं गेलेलं आहे आणि दरवर्षी मुलं रिटर्नमध्ये क्वालिफाय होत होती, पण एस-एस-बीमध्ये टिकत नव्हती. पण यावर्षी अजून एक चॅलेंज आमच्यासमोर आलेलं आहे. साधारणपणे 15 ते 17 विद्यार्थी यावर्षी एन-डी-एसाठी मेडिकलला गेले होते आणि त्याच्यामध्ये जवळपास 12 विद्यार्थ्यांचं टेम्पररी रिजेक्शन आहे मेडिकलमध्ये. म्हणजे त्यांनी रिटर्न दिले. त्यांनी एस-एस-बी दिलेला आणि अडचण कुठं आली आता? पी-आर. पी-आर असतं टेम्पररी. येस. ओके, ओके. हां. मग मला सांगायचं असं आहे, की एस-पी-आय ही खूप दर्जेदार असणारी इन्स्टिट्यूट आहे. म्हणजे काय होतं, की 10वी नंतर पालक शोधतायत, की बाबा कुठं घालायचं. जे मुलं सैनिक स्कूलला आहेत, त्यांना तिथं त्या पद्धतीचं एन्व्हायर्नमेंट मिळतेच. 101% एन-डी-एसाठी किंवा आय-एन-एसाठी वगैरे त्यांना प्रयत्न करता येतो. पण जी मुलं नाही आहेत सैनिक स्कूलला, तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा एक संधी एन-डी-ए क्रॅक करण्यासाठी म्हणजे मला वाटतं एस-पी-आय आणि त्यासाठी जर मुलाने अभ्यास केला आणि एस-पी-आयला जर मुलं प्रवेशित झाली, तर मला वाटतं तिथंच आपण अर्धा टप्पा एन-डी-एचा पूर्ण केला अशी मला वाटतं. साठी असते ही परीक्षा? एस-पी-आयची परीक्षा ही 10वी नंतर तुम्हाला द्यायची आहे. जी मुलं 10वीची परीक्षा देतात, अगदी परीक्षा झाली की दुसऱ्याच दिवशी आय-कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं वर्षभराच्या सुद्धा बॅचेस असतात ऑनलाईनच्या. पण ज्यावेळी 10वीची परीक्षा संपते, दुसऱ्याच दिवशी ICTIची ऑफलाईन बॅच एस-पी-आयची साधारणपणे 1 महिन्याची दरवर्षी होत असते. पूर्ण महाराष्ट्रभरातून त्या बॅचमध्ये मुलं प्रवेशित होतात. त्या बॅचचा सुद्धा लास्ट इयरचा रिझल्ट खूप चांगला आहे. 55 विद्यार्थी लास्ट इयर निवासी होते आमच्याकडं. त्याच्यामध्ये जवळपास 13 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन इंटरव्ह्यूसाठी झालेलं होतं. आणि इंटरव्ह्यूमधून साधारणपणे 4 विद्यार्थ्यांचं एस-पी-आयसाठी फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे. ओके. ह्या वर्षीची बॅच आता कधी सुरू होतीये? यावर्षीची बॅच 12 मार्चला सुरू होते. सी-बी-एस-सीच्या परीक्षा संपल्यानंतर 12 मार्चला एस-पी-आयची बॅच यावर्षीची सुरू होते ऑफलाईन ओके. आणि स्टेट बोर्डची मुलं 18 तारखेला त्यांचा लास्ट पेपर आहे. 18 मार्च. 18 मार्च. तर स्टेट बोर्डची मुलं 19-20 मार्चला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतील. आणि यावर्षी परीक्षा खूपच लवकर आहे. 5 एप्रिललाच यावर्षी परीक्षा आहे. सो साधारणपणे 20-25 दिवसच मिळतायत. पण ICTनं यावर्षी अगदी त्या 20-25 दिवसाचं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं प्लॅनिंग एस-पी-आयच्या मुलांसाठी केलेलं आहे. ओके. सो आय-सी-टी, एस-पी-आय ही शेवटची परीक्षा म्हणजे इयत्ता वाईज इथपर्यंत तयारी करून घे. बरोबर. ओके, गुड. सो तुम्ही शिक्षण क्षेत्रात आहात आणि अनेक पालक बघताय. त्यानंतर त्यांचे मुलांबरोबरचे व्यवहार आणि त्या सगळ्या गोष्टी बघताय. कुटुंब व्यवस्थापन जवळून बघताय अनेक गोष्टींच्या बाबतची.
सो काय वाटतं, की एखाद्या मुलाच्या, विद्यार्थ्याच्या जडणघडणीमध्ये आणि समाजाच्या बांधणीमध्ये पालकत्व आणि कुटुंब व्यवस्था यांचा किती रोल आहे? काय सांगाल याबद्दल? मला वाटतं मुलांच्या जडणघडणीमध्ये कुटुंबाचा किंवा पालकांचा खूप महत्त्वाचा रोल असतो. म्हणजे थोडक्यात अगदी सुरुवातीला मुलं ज्यावेळी शाळांमध्ये जात असतात किंवा शालेय जीवनामध्ये, तर मुलांच्या समोर आयडियल पर्सनॅलिटी म्हणजे त्यांचे आई-वडीलच असतात. सो तुम्ही मुलांच्या समोर स्वतःला कसं प्रेझेंट करता, त्याच्यानुसारच मुलं विचार करत असतात. फॉर एक्झाम्पल एखादे चांगले डॉक्टर असतील, तर तुम्ही बघाल की त्यांची मुलं मेडिकल फील्डमध्येच येतील. एखादे इंजिनियर असतील, सिव्हिल, तर त्यांचा मुलगा म्हणत असतो मला डिझाईनमध्येच काम करायचं आहे. का तर ते तुमच्या वडिलांनी एक आदर्श तुमच्यासमोर निर्माण केला गेलेला असतो आणि त्याचा विचार मुलं करत असतात. पॉलिटिक्स म्हणजे पॉलिटिक्सच. नेपोटिझम. तो तो एक वेगळा विषय आहे. वैसे पॉलिटिक्समध्ये काय येतात. जोक्सच लावून. पण ठीक आहे. हरकत नाही. काही पॉलिटिशियन्ससुद्धा आहेत, की खरंच त्यांनी आदर्श निर्माण केलेला आहे. पण त्यांच्या पिढी आहेतच पॉलिटिक्समध्ये असं काही नाहीये. पण ठीक आहे. अशा पद्धतीनं पालकांनी मुलांसमोर एक स्टँडर्ड सेट करणं फार गरजेचं असतं. दुसरी गोष्ट तुमचं कुटुंब किंवा तुमची फॅमिली. मला वाटतं ही मुलांच्या जडणघडणीमध्ये ह्याचा खूप क्रुशियल रोल आहे असं मला वाटतं. म्हणजे अगदी ज्यावेळी माझ्याकडं निवासी मुलं येतात, तर जॉइंट फॅमिली असेल तर असं लक्षात येतं की आई-वडिलांपेक्षा आजोबांशी बॉन्ड मुलांचे चांगले आहेत. आणि ही खूप सुखद धक्का देणारी गोष्ट असते आमच्यासाठी. आणि मग तो आजोबा त्या मुलाचे 4थीचे 5वीच्या परीक्षांचा अभ्यास घेत असतात, की नातवानं असं-असं करावं. आई-वडील जेवढे हळहळत नाहीत, तेवढे आजोबा हळहळतात मुलांना सोडत असताना. आणि मुलाला जरी एखाद दिवशी विचारलं, की "तुला फोन लावायचा का रे घरी? कोणाशी बोलायचं?" तर तुझा मुलगा सांगतो, "मला आजोबांशी बोलायचं आहे." तर खूप चांगली गोष्ट आहे. मग तुम्ही अशा पद्धतीनं जर मुलांना मोटिव्हेशन असेल आणि मुलं आई-वडिलांपेक्षा काही-काही मुलं आजोबांचं फार ऐकतात. मग तो फोन त्यांना जोडून दिला जातो. सांगायचं तात्पर्य काय? एक सुजाण पालक, की आपल्या मुलाला नक्की काय पाहिजे? आपल्या मुलांच्या क्षमतांची ओळख पालकांना असणं फार गरजेचं आहे. सगळेच मुलं स्पर्धा परीक्षांमध्ये आपण आणू नाही शकत किंवा सगळ्याच मुलांकडनं स्पर्धा परीक्षाच करावी, असं नाही आपण करू शकत. सो पालकांनी मुलांना स्पर्धा परीक्षेत आणावं, मुलांना ओळख करून द्यावी, मुलांचा मुलांनी अभ्यास करावा. मुलांनी स्वतःची ओळख स्वतः निर्माण करावी, यासाठी त्यांना प्रेरणा द्या. सोबतच तुमची खेळ असतील किंवा अदर ॲक्टिव्हिटीज असतील, त्याचा कल नक्की कुठं आहे? तो कुठली गोष्ट अजून चांगल्या पद्धतीनं करू शकतो? तर ह्या गोष्टी जर बघितल्या, तर मला वाटतं की मुलं खूप चांगलं करिअर करतात आणि म्हणून कुटुंब असेल किंवा सुजाण पालक असतील, त्याच्यातच चांगल्या मुलांची आणि चांगल्या समाजाची निर्मिती होते असं मला वाटतं. ग्रेट, ग्रेट. खूप छान आणि गरजेचं आहे सध्या. कारण मला असं वाटतं, की द फंडामेंटल युनिट ऑफ द कंट्री इज कुटुंब, फॅमिली ओन्ली. ॲब्सोल्यूट. जसं की शरीराची पेशी असते घटक, तसं ह्या देशाचा फंडामेंटल युनिट ते कुटुंब आहे. ते जर छान असेल तर अख्खा देश खूप छान होऊ शकतो. ओके. पुढचा प्रश्न माझा असा आहे, की ह्या भारतीय शिक्षण व्यवस्थेविषयी काय वाटतं तुम्हाला? खूप लोकांना असं वाटतं, की ते वाईट आहे. सो तुमचं काय मत आहे? मला असं वाटतं की शिक्षण व्यवस्था वाईट आहे असं म्हणता येत नाही. शिक्षण व्यवस्था ही चांगलीच आहे. परंतु आपला त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन थोडासा आपल्याला बदलला पाहिजे. म्हणजे काय होतंय, की शिक्षण व्यवस्थेमध्ये बऱ्याचशा चांगल्या गोष्टी आहेत. परंतु त्या शेवटच्या घटकापर्यंत पाझरत नाहीत किंवा पोहोचत नाहीत. ही एकच शोकांतिका आहे. इम्प्लिमेंटेशन. इम्प्लिमेंटेशनचा प्रॉब्लेम आहे. अदरवाईज शिक्षण व्यवस्था म्हणाल तर खूप चांगल्या आहेत. आज आपल्या आजूबाजूची जर उदाहरणं बघितली, म्हणजे अगदी कराडमधली उदाहरण जर घेतली, चारुदत्त साळुंखे देशात पहिला आलेला विद्यार्थी आहे, IAS एक्झाममध्ये. सो ह्याचं शिक्षण कुठं झालं हो? याच शिक्षण व्यवस्थेने त्याला घडवलेलं आहे. मराठी शाळा असतील, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजसारखं कॉलेज असेल, तिथून COEP असेल, आपले कोल्हापूरचे कलेक्टर अमोल येडगे साहेब कुठं घडले? त्या मराठी शाळांमध्येच घडली ना ही लोकं. सो शिक्षण व्यवस्था चांगली आहेत का? तर 100% चांगले आहे. आपला त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलला गेला पाहिजे. त्याच्यामध्ये असणाऱ्या सगळ्या चांगल्या गोष्टी ह्या एंड युजरपर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट थोडंसं गव्हर्नमेंटनं, सरकारनं एज्युकेशन फील्डकडं वेगळ्या अँगलनं पाहणं गरजेचं आहे. हे तुम्ही यावर्षीचं आर्थिक जर बजेट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, की एज्युकेशन फील्डवरती किती पैसे टाकले गेलेले आहेत. बरं ते नुसते पैसे टाकून पण उपयोग नाही. त्याचं योग्य युटिलायझेशन झालं पाहिजे. म्हणजे मला बेसिकली असं वाटतं, की आज मूल्यवर्धित शिक्षण असेल,
बऱ्याचशा गोष्टी की खूप चांगल्या आणि कौतुकास्पद गव्हर्नमेंटकडनं इम्प्लिमेंट केल्या जात आहेत. पण त्याच्यासोबतच मला वाटतं की एक भव्य दिव्य स्टेडियम असावे तालुकानिहाय. प्रत्येक शाळेला बांधणं शक्य आहे का? बरोबर. नाही आहे. आणि त्या ते जे स्टेडियम असतील, ते जे क्रीडांगण असतील, ती सगळ्या मुलांना अवेलेबल व्हावी. शाळांसाठी उपलब्ध व्हावी. ॲब्सोल्युटली. मग तुम्ही तिथं कशा पद्धतीने योजना इम्प्लिमेंट करायच्या, कशा पद्धतीनं गव्हर्नमेंटनं नियोजन करायचं. पण त्या प्रत्येक मुलाला एक मोठं स्टेडियम, तिथं कसं खेळलं जातं, कोणकोणते खेळ असतात. ऑलिम्पिकला कुठले-कुठले गेम काही मुलांना माहीतच नाहीत. सो आपण ऑलिम्पिकमध्ये पदकांच्या तालिकेत 1 नंबरला जाण्याचं स्वप्न विचारच करू शकत नाही. आपल्याला अजून सगळे गेम माहीत नाहीत. ॲटलीस्ट त्याची तोंड ओळख होण्यासाठी तालुकानिहाय तरी मोठमोठी क्रीडांगणं असावी. आणि बघितलं तर आहेत का क्रीडांगण? आहेत. पण ती सर्वसामान्यांसाठी उपलब्ध नाही. तर यासाठी एज्युकेशन सिस्टममध्ये काहीतरी केलं गेलं पाहिजे. आणि नक्कीच खेडेगावात असेल किंवा ग्रामीण भागात असेल किंवा महाराष्ट्रात स्पेशली मुलांकडं खूप टॅलेंट आहे आणि ते बाहेर काढणं फार गरजेचं आहे. खूप छान, खूप छान. सो इम्प्लिमेंटेशन छान झालं पाहिजे एकूण गोष्टी. मगाशी तुम्ही बोलताना मराठी शाळा हे म्हटला, तर अर्थातच तुमच्या मिसेस मराठी शाळेत शिकवतात. तुमच्या आई-वडिलांनी दोघांनी मराठी शाळेत शिकवलं, शिक्षक होते ते. त्यांनी एक शिक्षण संस्था सुद्धा स्थापन केली तुमच्या वडिलांनी. तीही मराठीच संदर्भात होती, मराठी शाळांच्या संदर्भात. आणि नुकताच काही महिन्यांपूर्वी, खरं तर 1-1.5 महिन्यांपूर्वी क्रांतीज्योती विद्यालय म्हणून एक फिल्म आली होती. तर ती मराठी शाळा, त्यांची अवस्था काय आहे, कशा पद्धतीने हे दाखवत होती. सो काय आत्ता तुमचं परसेप्शन काय आहे मराठी शाळांविषयीचं? अ, खरंच मराठी शाळा ज्या खेडेगावामध्ये आहेत, त्यांची अवस्था अशीच आहे, की तिथं सुविधांचा अभाव आहे, तिथं विद्यार्थी संख्येचा अभाव आहे, तिथं चांगल्या शिक्षकांचा बनवा आहे. पण शहरामध्ये जर तुम्ही काही मराठी शाळा बघितल्या, अगदी आपल्या आजूबाजूची उदाहरणं घ्यायची म्हटलं, तर आपली कराड नगरपालिकेची शाळा नंबर 3 शाळा नंबर 3 ISO झाली आहे ती. ISO झालेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभरात या शाळेचं नाव आहे. बरोबर. आणि अशा खूप शाळा कराडमधल्या आपल्याला यशवंत हायस्कूल असेल, खूप शाळा आपल्याला कराडमधल्या सांगता येतील, की ज्या मराठी माध्यमाच्या आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणची मुलं असतील अ, किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील, तर त्या चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे. माध्यमाचा विषय म्हटला तर मराठी शाळांची दुरावस्था फक्त ही खेडेगावामध्ये झालेली आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यात मोठं जर कारण कुठलं असेल, तर ते म्हणजे शहरीकरण किंवा शहरामध्ये लोकांचं जे स्थलांतर झालेलं आहे. मग त्याच्यामुळं ग्रामीण भागांमध्ये मुलंच नाही आहेत. म्हणजे अगदी तुम्ही थोडंसं मायक्रो लेव्हलला जर गेलात आणि मराठी शाळा जर बघितल्या गावाकडच्या, तर अगदी मोलमजुरी करणारी गावात जी माणसं आहेत, त्यांचीच मुलं त्या मराठी शाळांमध्ये शिकत असताना आपल्याला दिसतात. आज जिथं एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचं अवेअरनेस नाही आहे त्या घरामध्ये आणि 3-4 मुलांसाठी त्या शाळा चालत असतात. सो त्या 3-4 मुलांमध्ये स्पर्धाही निर्माण करता येत नाही आणि त्यांना त्या पद्धतीचं एन्व्हायर्नमेंट आणि सोयीसुविधाही देता येत नाहीत. अशा पद्धतीची अडचण आहे. परिणामी खेडेगावात असणारे जे काही हायस्कूल्स आहेत, त्यांनाही विद्यार्थी संख्येचा अभाव आहे. पण शहरामध्ये जर तुम्ही याल तर तिथं झुंबडच आहे, की तिथं बसायला जागा नाही आहेत. तर मला वाटतं ह्या मायग्रेशनमुळं या शाळांची थोडीशी वाईट अवस्था झालेली आहे. पण ठीक आहे गव्हर्नमेंटकडं आपल्याला त्या गटशाळा करता येतील किंवा वेगवेगळे उपक्रम राबवून या शाळांना आपल्याला चांगल्या पद्धतीच्या सुविधा आणि मग आता आपण बघतोय पुण्यामध्ये मला वाटतं ते खेड तालुक्यातली एक शाळा आहे, की ती मराठी शाळा असून सुद्धा आज जागतिक लेव्हलवरती त्या शाळेचं नाव आहे. त्यानंतर वारे गुरुजी असतील. खूप काही नावं आत्ता आपल्याला सांगता येतील, की त्या शिक्षकांनी या मराठी शाळांमध्ये आदर्श निर्माण केलेला आहे. तर प्रत्येक शिक्षकांनी थोडं-थोडं जरी काम ह्या शाळांवरती जरी केलं, तर मला वाटतं, की ही परिस्थिती किंवा आत्ता जी अवस्था आहे मराठी शाळांची, ती नक्कीच आपण बदलू शकतो. शिक्षण क्षेत्रात तुम्ही आता काम करताय. आई-वडिलांनी पण तुमच्या केलंय आणि तुमचं कुटुंबच त्याच्यामध्ये. तर शिक्षणाचं काय महत्त्व आहे मानवी जीवनामध्ये? खरं तर हा प्रश्न खूप सुंदर आहे किंवा मला आवर्जून सांगावं वाटेल, की शिक्षणाचं मला वाटतं मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. एखादी गोष्ट आहे किंवा एखादी प्रसंग आहे, तो चांगला आहे, वाईट आहे हे आपल्याला समजतं. पण त्या गोष्टीकडं वेगवेगळ्या अँगलनं बघण्याचा जो दृष्टिकोन असतो, हा मला वाटते शिक्षणामुळं तयार होत असतो. आणि म्हणून विद्यार्थ्यांना आम्ही सांगतो, की बाबा
अभ्यास का करायचा आहे? तर तुम्ही कलेक्टर बघा, तुम्ही एखादे उच्चपदस्थ अधिकारी बघा. ह्यांनी कुठल्या ना कुठल्या शालेय स्पर्धा परीक्षा दिलेल्या आहेत. स्पर्धा परीक्षा दिलेल्या आहेत. म्हणजे त्याचा अभ्यास केल्याशिवाय ते दिल्या गेलेल्या आहेत का? नाही. बरं ते मग अभ्यास करतात म्हणजे काय करतात? तर पुन्हा एकदा शालेय जीवनातली पुस्तकं वाचली जातात आणि त्याच्या अनुषंगानं पुढचा जो काही अभ्यास आहे तो केला जातो. म्हणजे फिरून आपण शालेय अभ्यासावरतीच येतो. हा अभ्यास हे शिक्षण मुलांना प्रगल्भ करतं. मुलांमध्ये विचार करण्याच्या क्षमता निर्माण करतं आणि म्हणून शिक्षणाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. मला तर असं लिटरली वाटतं, जर शिक्षण हा विषय माणसाच्या शिक्षण जर काढून घेतलं माणसाच्या जीवनातून, तर फक्त प्राणी उरतो. ॲब्सोल्युटली. सो ते आणि एका प्राण्यामध्ये आणि माणसामध्ये फरकच उरणार नाही जर शिक्षण काढून घेतलं तर. कारण वी आर हिअर, वी आर वेअरिंग क्लोथ्स, वी आर टॉकिंग, वी आर हॅव्हिंग सम लँग्वेज आणि आपण ते छान बोलतोय, सांगतोय, विचारतोय. या सगळ्या गोष्टी फक्त शिक्षणामुळेच होत आहेत खरं तर. खूप छान. अर्थात हा हायपोथेटिकल एक प्रश्न आहे. पण जर तुम्हाला संधी मिळाली, तर ह्या देशातल्या कुठल्या 3 गोष्टी बदलाल? पंतप्रधान गेलं तुम्हाला एका दिवसासाठी देशाचं काइंड ऑफ. तर कुठल्या 3 गोष्टी अशा ज्या तुम्ही बदलाल आणि का? म्हणजे का असं वाटतं, की ह्या देशाने ह्या 3 गोष्टी इमिडिएटली बदलल्या पाहिजेत तुमच्या मते? नक्कीच जर काही गोष्टी बदलायच्या असतील तर सगळ्यात पहिलं प्राधान्य असेल, की पूर्ण देशामध्ये एकाच पद्धतीची एज्युकेशन सिस्टम असेल आणि एकच अभ्यासक्रम पासून कन्याकुमारीपर्यंत विद्यार्थ्यांना असेल आणि तो जगभरातला एक आदर्श पद्धतीचा असा अभ्यासक्रम असेल. ही पहिली गोष्ट इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. कारण त्यातूनच आपण अभ्यासक्रम असेल किंवा मुलांचं चारित्र्याची जडणघडण असेल, आपली संस्कृती असेल किंवा आपल्यामधली असणारी युनिटी असेल, ही जर सगळ्या गोष्टी टिकवायच्या असतील, तर मला वाटतंय की पूर्ण भारतासाठी, पूर्ण आपल्या नेशनसाठी एकच सिलेबस, एकच अभ्यासक्रम असणं गरजेचं आहे आणि हा पहिला बदल मला करावासा वाटतो. दुसरा बदल म्हणाल तर मी मगाशी म्हटलं तसं, मुलांसाठी खेळासाठी मैदानं ग्रेट. ही पाहिजेतच आणि मग मुलांना त्यांच्या शरीराचं महत्त्व, सुदृढता कारण आपण म्हणतो ना शुद्ध बीजापोटी फळं रसाळ घुमटी वगैरे. बरोबर. म्हणजे मुलं जर शारीरिक तंदुरुस्त असतील तरच त्यांच्या मनही त्या पद्धतीचं तंदुरुस्त असेल आणि त्याच्यामधनंच नवनवीन संकल्पना आणि खूप काही चांगल्या गोष्टी घडू शकतात. आणि तिसरा महत्त्वाचा बदल म्हणजे मी एज्युकेशनमध्येच बोलतोय कारण माझा तो पिंड आहे. दुसऱ्या कुठल्या क्षेत्रातल्या बदलाची अपेक्षा सध्या तरी करत नाही. एक क्षेत्र जर बदललं सगळं बदलून तर खरंच. ॲब्सोल्युटली हळू सगळ्या गोष्टी बदलत जातील आणि मग तिसरा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे व्यवसाय शिक्षण. स्किल ओरिएंटेड शिक्षण. ग्रेट. हे आत्तापासून म्हणजे 1ली-2री पासून मुलांना स्किल ओरिएंटेड शिक्षण, वेगवेगळ्या व्यवसायांची ओळख करून देणं फार गरजेचं आहे. मग त्या अनुषंगानं आपल्याकडं वेगवेगळे उपक्रम होत असतात. मराठी शाळांमध्ये बालबाजार भरतो. हां, बरोबर. ते विकून दाखवायचं. हां. पण मला असं थोडंसं गमतीचा भाग आहे, की त्याच्यामध्ये मुलांची कमी पालकांची इन्व्हॉल्वमेंट जास्त असते. बरोबर. परिणामी मला असं वाटतं, की त्याचं स्वातंत्र्य मुलांना द्यावं. तुम्ही मुलांना वेगवेगळ्या गोष्टी दाखवा. हे असं असतं, ते तसं असतं. मग मुलांना ठरवू द्या मला काय विकायचं आहे. सो बरोबर. हे प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये खूप सुंदर, सुंदर ॲक्टिव्हिटीज असतात. पण ते मुलांपर्यंत कशा आणल्या गेल्या पाहिजेत, कशा पोहोचवल्या गेल्या पाहिजेत, त्याच्यावरती थोडंसं विचारमंथन शाळांनी केलं. अदरवाईज नुसता ट्रेंड आलेला असतो. हां, चला बालबाजार, विविध गुणदर्शन, गॅदरिंग वगैरे, वगैरे. पण त्या कुठेतरी खोलवर जाऊन मुलांवरती रुजल्या गेल्या पाहिजेत. तुम्ही मोठ्या-मोठ्या लोकांचे ज्यावेळी आपण पुण्यतिथ्या करतो वगैरे, आपल्या वेळी शाळेत आपण भाषणं करायचो. बरोबर. त्याच्या आधी नोटीस निघायचं आणि मग आपण नावं द्यायचो आणि त्या पद्धतीनं. तर ते ज्यावेळी आपण भाषण करण्यासाठी एखाद्या यशवंतराव चव्हाणांसारख्या व्यक्तीचं आत्मचरित्र वाचतो किंवा त्याच्या अनुषंगानं पुस्तकं, तर ते यशवंतराव चव्हाण काळजात कोरले गेलेले आहेत. हे बरोबर. होत नाही, हे दिसत नाही. आजच्या शिक्षकांकडनं पण दिसत नाही आणि मुलांकडनं पण दिसत नाही आणि म्हणून मग कुठेतरी ह्या मुलांचा भावनिक विकास होत नाही. सो ॲक्टिव्हिटी अशा असल्या पाहिजेत, की त्या स्किल ओरिएंटेड असल्या पाहिजेत. त्याच्यातनं कुठलेतरी कौशल्य निर्माण झाली पाहिजेत आणि त्या पद्धतीने घ्यावं. सो हे 3 बदल महत्त्वाचे करणं मला फार गरजेचं वाटतं असं आणि हे जर झाले, तर आपला देश खूप वेगळ्या पद्धतीने डेव्हलप होईल. बरोबर. खूप छान. आपण परवा बसलेलो, मीटिंग होती आपली आणि तिथंच ते पालक आले. एस-पी-आयच्या संदर्भात 2 मुलींना घेऊन, जुळ्या मुली. ओके. तर ते बोलता-बोलता असं म्हटले, की "काय ही आत्ताची पिढी, 8वी-9वीत त्यांचं डेटिंग वगैरे सुरू झालंय." सो
संस्कार नाही आहेत खूप जास्त, शिव्या काय देतायत, बुलेट काय पळवत आहेत वगैरे. सो काय आहे हे कशामुळे होतं? हे तुम्ही बघताय कारण तुम्ही त्याच वयाच्या मुलांमध्ये आहात आणि खूप जणांनी इथं एक प्रोफेसर आलेला शुभांगी पोळ म्हणून. त्यानंतर मी पण माझ्या शाळेतल्या एका शिक्षिकेबरोबर बोललो. तर ते असं म्हणतात, की 5वीच्या मुलाकडे बघताना सुद्धा असं वाटत नाही, की हा इनोसंट असेल. म्हणजे ही खूप घाण गोष्ट झाली आहे. आणि शुभम गिबोळ मॅडम म्हणल्या होत्या, की एखाद्या जर मुलाचं दप्तर चेक केलं 5वी-6वीला तर काही सापडेल आणि काही नाही. हे खूप वाईट आहे. सो कसं काय आहे? कशामुळे झालंय? मला असं वाटतं, की ह्या गोष्टी खऱ्या आहेत आणि ह्याचं तरी सत्य होतंय. आहे. हो, ह्या गोष्टी खऱ्या आहेत, की आता थोडंसं तुम्ही जर म्हणाल तर मुलांना कमी वयातच बऱ्याचशा ज्या गोष्टींची गरज नाही अशा गोष्टी मुलांपर्यंत पोहोचतायत आणि मुलांना कळतायत. तर आता हे प्रॉब्लेम सगळ्यांना माहीत आहेत. पण ह्याच्या सोल्युशनबद्दल कोणी चर्चा करत नाही, की हे कुणामुळं आहे. तर मला वाटतं इथं शाळांपेक्षा शाळा शिक्षक म्हणण्यापेक्षा पालकांची इथं जास्त जबाबदारी आहे असं मला वाटतं. तुमच्या मुलांपर्यंत या गोष्टी पोहोचतात कुठून? तर सगळ्यात मोठं आणि स्ट्राँग त्याच्यामध्ये माध्यम आहे ते म्हणजे मोबाईल. म्हणजे माझ्याकडे ज्यावेळी निवासी मुलं येतात, त्यावेळी मी पालकांना एक क्युरिओसिटी म्हणून प्रश्न विचारतो सगळं झाल्यानंतर, की तुम्ही कशासाठी किंवा इथपर्यंत कशासाठी त्याला आणून सोडताय वगैरे. मग ते हळूच सांगतात. मोबाईलच खाली ठेवत नाही. खूप जणांचं हेच उत्तर असेल. ॲब्सोल्युटली. येस, येस. आणि मग हा जो काही मोबाईल आहे किंवा हे जे काही डिव्हाइस आहे, त्याच्यामध्ये चांगल्या कमी पण वाईट गोष्टी मुलांपर्यंत लवकर पोहोचतात. आणि मग त्या तुम्हाला त्याचं ते त्यांच्या शालेय जीवनामध्ये त्या गोष्टी कुठेतरी मग मुलांमध्ये रिफ्लेक्ट व्हायला सुरुवात होते. ज्या पद्धतीनं अलीकडचे मूव्हीज येतात. बरोबर. अ, ह्याचं वेगळ्या पद्धतीनं मुलांवरती थोडंसं हां. परिणाम नक्कीच होत असतो, असं मला वाटतं. मग ह्याच्यासाठी आपल्याला मी म्हटलं ना मगाशी, की असे काही उपक्रम केले पाहिजेत, की मुलांना ह्यातून डायव्हर्ट कसं करता येईल. नक्कीच मैदानं जर डेव्हलप झाली तर मुलांचा कल खेळाकडे वाढेल. स्किल ओरिएंटेड शिक्षणामध्ये जर आपण घेतलं तर कला आणि बाकीच्या गोष्टींमध्ये मुलं गुंतली जातील. सो मुलं मोबाईलपासून अलिप्त राहतील. बरोबर. सो रिप्लेसमेंट दिली पाहिजे. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. ह्याला रिप्लेसमेंट दिली गेली पाहिजे. दुसरी गोष्ट, आज तुम्ही मगाशी म्हटलात, की बुलेट. मीही कॉलेजला बुलेट चालवत होतो. पण कॉलेज वेगळं सर, 8वी-9वीची पोरं आहे. पण आम्ही कधी त्याच्या मोठ्या आवाजात किंवा दुसऱ्याला त्रास होईल अशा पद्धतीने त्या गाड्या कधी चालवल्या नाही. त्याचं कारण असं होतं, की आपल्यावरती एक वेगळ्या पद्धतीचे संस्कार होते आणि मग पालक जर मुलाला अजून त्याच्याकडं लायसन नाही किंवा त्याचं वय नाही आणि त्याला कशाची जाण नाही, म्हणून पण आज सेंड ऑफ आहे. म्हणून जर ते बुलेट देत असतील, तर ती चुकीची गोष्ट आहे. ती पालकांची आणि तो गुन्हा आहे. हो. तो गुन्हा पालकांना आहे. जेलमध्ये टाकू. ते पालकांवरती लीगल ॲक्शन्स होऊ शकतात. दुसरी गोष्ट अजून अशी आहे, की मुलांना भीती नाहीये शिक्षकांची. म्हणजे आज आपण जिथं क्लास घेतो टाउन हॉलच्या शेजारी, तिथेच माझी शाळा आहे शिवाजी हायस्कूल. आणि त्या शाळेत माझं शिक्षण झालं. आज ज्यावेळी मी क्लासच्या खाली उभा असतो, तर आमचे शाळेतले बरेचसे शिक्षक तिथून जात असतात. काही रिटायर झालेले आहेत. आजही ते शिक्षकांना बघितलं तरी असं भरून येतं किंवा भीती वाटते त्यांची अजूनही. ते भले ते वयस्कर झाले असतील. का त्यांचे फटके खाल्लेत. त्याचा मार खाल्लेला आहे. चांगल्या गोष्टींसाठी खाल्लेला आहे आणि त्याचं काहीच वाटत नाही. पण ते आज राहिलेलं नाहीये. एखाद्या मुलाला शिक्षा करताना आम्हाला शिक्षकांना 10 वेळा विचार करावा लागतो. कितीही गंभीर विषय असला, तरी मुलांना हात लावताना धाडस नाही होत. पूर्वीच्या शिक्षकांना तो विचार फार करावा लागत नव्हता. आज असं आहे, की एखाद्या मुलाला टपली जरी मारली, तर उद्या पालक विचारायला येतात. हात नाही लावायचा आणि मग मुलांना एक चुकीचा मेसेज जातो यातून. मी करेल तेच योग्य आणि मला कोणी हात लावू शकत नाही आणि मग ते अरोगन्स डेव्हलप व्हायला होतं. आणि निसर्गाचा नियम आहे. पेराल तेच उगवेल. ज्या दिवशी ह्या गोष्टी गंभीर स्वरूपाच्या एखादा गुन्हा एखाद्या विद्यार्थ्यांकडनं घडलेला असतो. त्यावेळी तरी कदाचित पालकांना त्या गोष्टीची जाणीव होते का नाही मला माहिती नाही. पण मग हे गंभीर जे गुन्हे घडतात, ते अशा पद्धतीच्याच गोष्टी पाठीशी घातल्यामुळं घडतात असं मला वाटतं. तर योग्य वेळी योग्य त्या गोष्टीचं शासन मुलांना होणं फार गरजेचं आहे किंवा एखादी गोष्ट चांगली किंवा वाईट याची जाणीव तरी ॲटलीस्ट त्यांना करून देणं फार गरजेचं आहे. ग्रेट. मागच्या काही महिन्यांमध्ये ना मी पेपरमध्ये कंटिन्युअसली हे वाचत आलोय, की पुण्यामध्ये अल्पवयीन मुलांचे गँग्स तयार होत आहेत आणि ते मर्डर वगैरे अक्षरशः करतात. आणि त्यांना म्हणजे त्यांची जरा सायकॉलॉजी माहिती करून घेतली तर त्यांना हे वाटतंय, की अल्पवयीन असल्यामुळे शिक्षा नाही होणार आहे. 18च्या आत बालसुधारगृह
त्यानंतर ते पण काही नंतर सुटून येऊच बाहेर. सो तुम्ही म्हणला ते खरं आहे, की ॲक्च्युली हे पालकत्वाकडे कुठेतरी जाणार आहे आणि ह्याला पालकच जबाबदार म्हणण्यापेक्षा उपाय त्यांच्याकडेच आहे. जबाबदार ही काइंड ऑफ तेच आहेत खरं तर म्हणू शकतो. ह्या एकूण ह्याच्यात शिक्षकांचा काय रोल आहे असं वाटतं तुम्हाला? म्हणजे नॉट ओन्ली अबाउट दिस संस्कार असतील, शिकवणं असेल या सगळ्या बाबत? सर, मला असं वाटतं की अ, शिक्षक हे मला प्रोफेशन आहे असं मला कधी वाटत नाही. ती खऱ्या अर्थाने एक सेवा आहे असं मला वाटतं. ग्रेट. आणि हे प्रत्येक शिक्षकांनी डोक्यात ठेवलं पाहिजे की आपण खूप नशीबवान आहे की आपल्याला ही सेवा करायला मिळालेली आहे. आणि या पद्धतीनं ज्यावेळी आपण मुलांशी इंटरॅक्ट होऊ आणि सतत आपण नवीन-नवीन प्रयोग आणि मुलांसाठी काय महत्त्वाचं आहे, मुलांना ह्याच्यातून काय फायदा होईल, या दृष्टीनं जर आपण गोष्टी करत गेलो, तर नक्कीच मला वाटतं की शिक्षक ह्या सगळ्या परिस्थिती बदलू शकतात. खरंच आहे. बरोबर. त्यामुळे शिक्षकांचा रोल खूप महत्त्वाचा आहे का? आहे. भले मुलं तुमच्याकडे 6 ते 8 तास असतील, पण तुम्ही त्यांच्यासमोर एक आयडियल पर्सनॅलिटी सेट करा. असं मला वाटतं, की ज्यावेळी आम्ही विद्यार्थ्यांच्या समोर उभे राहतो, तर पायाच्या नखापासून डोक्यांच्या केसापर्यंत विद्यार्थी तुमच्याकडे बघत असतात. आज एखादी टिकली जरी मी लावून गेलो, तरी ते विद्यार्थ्यांना आयडेंटिफाय होते, की सरांनी आज काहीतरी वेगळं केलेलं आहे. बरोबर. सो तुम्ही अशा पद्धतीचा एक स्टँडर्ड विद्यार्थ्यांच्या समोर निर्माण करा. बघा ना, तुम्ही 4थीची जी मुलं असतात आणि त्यांचे जे आवडीचे शिक्षक असतात, उदाहरणार्थ मी त्यांना गणित शिकवते. तर त्यांना असं वाटत असतं, की माझ्या सरांनी इतकं गणिताचं नॉलेज जगात कुणाला नाही. बरोबर. म्हणजे तुमचं थोडंफार कमी देवासमान स्थान त्यांच्या मनामध्ये असतं. या गोष्टीला आपल्याला कितपत न्याय देता येतो, ह्याचा विचार प्रत्येक शिक्षकाने जर केला, तर मला वाटतं खूप झपाट्याने ह्या सगळ्या गोष्टी बदलता येतील आणि शिक्षक ही खूप मोठी जबाबदारी आहे. मग ते विद्यार्थी घडवणे असेल, संस्कारक्षम पिढी तयार करणं असेल, शिक्षकांचा रोल खूप महत्त्वाचा आहे. खूप छान. आणि खरंच आहे ते. या देशामध्ये 2 प्रोफेशन नाही आहेत खरं. मला वाटतं तेच ग्रेट आहेत. ए-पी-जे अब्दुल कलाम पण म्हटले, की ग्रेट इन द सेन्स की देश घडवण्यामध्ये त्यांचा बेसिक महत्त्वाचा मुख्य वाटा आहे. तो म्हणजे एक म्हणजे सैनिक, दुसरा म्हणजे शिक्षक. हे 2 प्रोफेशन असे आहेत जे की आणि तुमचा तर शिक्षक आहात आणि सैनिक घडवत आहात. सो द आम्हाला खूप अभिमान आहे, की आम्ही या फील्डमध्ये काम करतो. सो दॅट्स ग्रेट. समाजात अनेक संस्था आहेत, हे शिक्षण देणाऱ्या किंवा क्लासेस म्हणूयात. तर व्हाय शुड पॅरेंट चूज आय-सी-टी? मला वाटतं पालक आय-सी-टी चूज करतात त्याचं कारण असं, की आय-सी-टीवरती पालकांचा असणारा विश्वास, की एक अशा पद्धतीचं एक समीकरण तयार झालं आहे, की सैनिक स्कूलला मुलाला घालायचं म्हणजे आय-सी-टीत प्रवेश घ्यायचा. खूप छान. किंवा असं होतं, की आय-सी-टीत प्रवेश घेतला म्हणजे ते सैनिक स्कूलला सिलेक्शनच झालं. आणि म्हणून आमचे जर तुम्ही ॲडव्हर्टाइज बघितल्या, तर त्याच्यामध्ये "आम्ही नाही आमचा रिझल्ट बोलतो" अशी आमची टॅगलाईन असते. की ज्या पद्धतीनं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात सैनिक स्कूलमध्ये आय-सी-टीची मुलं इन्व्हॉल्व होतात. तर ऑब्व्हियसली आय-सी-टीचा रिझल्ट त्या पद्धतीचा आहे. आता हा रिझल्ट असा सहज नाही लागत सर. तर हा रिझल्ट कसा लागतो? तर ह्याच्या पाठीमागं प्रचंड परिश्रम आहेत. मग त्याच्यामध्ये मुलांची सगळा सिलेबस पूर्ण करून घेणे, त्यांची पेपर प्रॅक्टिस करून घेणे, पेपरचं ॲनालिसिस करणे, मुलं कुठं-कुठं चुकतायत, त्यांच्याशी वन टू वन कम्युनिकेट करणे. ह्या बऱ्याचशा गोष्टी आणि खूप सारी मेहनत आय-सी-टी-आयमध्ये केली जाते. मला नाही वाटत, की ज्या पद्धतीनं आय-सी-टी-आयचं शेड्यूल आहे, एवढं रिजिड शेड्यूल दुसऱ्या कुठल्या इन्स्टिट्यूटचा असेल. म्हणजे मी असं अभिमानानं सांगेन, की आपल्याकडे 11-12वीची मुलं जेवढा वेळ अभ्यास करत नाहीत, तेवढी आय-सी-टीची 4थी-5वीची मुलं अभ्यास करतात. छान. आणि म्हणून आय-सी-टी-आयचा रिझल्ट आणि नावलौकिक एवढा मोठा आहे. दुसरी गोष्ट ही मुलं बर्डन म्हणून अभ्यास करत नाहीत. तर ही मुलं काय म्हणतो त्यांच्यामध्ये ती पोटतिडीक निर्माण आय-सी-टीच्या कडून केली जाते आणि मग मुलं स्वतःहून तो अभ्यास करतात. मगाशी जसा तुम्ही उल्लेख केला, की आम्ही शाळेत असताना ह्या स्पर्धा परीक्षांचा वगैरे अभ्यास करायचा आणि आम्ही एन्जॉय करायचो. हे वाक्य फार महत्त्वाचं होतं, की ही आमची मुलं एन्जॉय करतात. ते त्यांच्यावरती बर्डन नसतं. बऱ्याच पालकांचं असं म्हणणं असतं, "कशाला आय-सी-टी-आयला घालतोय? काय ते पोरांचं काय बालपण आहे या नाही?" तर ठीक आहे, आम्ही काही गोष्टीसाठी या गोष्टीला सुद्धा आपण प्राधान्य देतो, की मुलांचं बालपण आणि ह्या गोष्टीला. पण ज्या परीक्षा ठराविक वयांमध्येच तुमच्या मुलांसाठी आहे, तिथं मात्र तुम्ही पूर्ण क्षमतेनं तुमच्या मुलांना त्यामध्ये उतरवणं फार गरजेचं आहे. बरोबर. मग ही मुलं आमची बर्डन का फील करत नाहीत किंवा तुम्ही एन्जॉय का करत होता? तर तुम्हाला त्या गोष्टी येत होत्या, जमत होत्या, समजत होत्या, कळत होत्या. सो तुम्हाला ते एन्जॉयमेंट वाटत होते.
म्हणजे मुलांना त्या पद्धतीनं जर तुम्ही शिकवलेलं असेल आणि मुलांमध्ये जर तुम्ही त्या पद्धतीनं कॉन्फिडन्स निर्माण केलेला असेल, की तू हे करू शकतो आणि तुला हे येतंय. ऑब्व्हियसली मुलं ते गोष्टी एन्जॉय करतात. आणि ज्या पद्धतीनं मग मार्क्स यायला लागतात. सो तुमचं काम कमी होतं. तुम्हाला मुलांना अभ्यास कर म्हणावं लागत नाही. तुमची मुलं 10-10, 12-12 तास अभ्यास करतात. ते मोटिवेशनच आणि हे मोटिवेशन ICTकडूनच मिळतं. आणि म्हणून पालक विश्वासानं ICT चूज करतात. मागचे 5-6 वर्ष मी तुमचा प्रवास बघतोय ICTचा. तर तुमच्याशी बोलताना आणि थोडंसं असं जाणवतं, की एक निगेटिव्ह कॉर्नर असतो या संदर्भातला, की लोकं साथ देत नाहीयेत छानपैकी किंवा वाईट पद्धतीनं साथ सोडून जातायत. ते होत राहतं कारण हे बाजारूकरण आहे आणि इट्स लाइक अ बिझनेस राइट. पण ते सोडणं बट सोडताना इथिक्स, मोरॅलिटीचा जरा थोडासा विचार करावा, अशी माझी पण असते आणि तुमची पण ती इच्छा असते. आपण काहीतरी दिलंय त्यांना, सो त्यांच्याकडून काहीतरी इन द फॉर्म ऑफ ग्रॅटिट्यूड, पण तोही नाही दिसत किंवा वाईट पद्धतीनं सोडून जातात. सो काय सांगाल एकूण? कसं असतं, की मी मगाशी सांगितलं, शिक्षक म्हटलं तर तुमच्याकडं सेवाभाव असणं फार गरजेचं आहे. आणि हे प्रोफेशन नाही आहे, ही सेवा आहे. आणि पॅशनेटली ह्याच्यामध्ये आपण उतरतो. आता तुमच्याकडे जे लोक काम करतात किंवा जे लोक तुमच्याकडे येतात, त्यांच्या महत्त्वाकांक्षा तुम्ही थांबवू शकत नाही. जर तुम्हाला ICTपेक्षा बाहेर वेगळं करिअर खुणवत असेल, तर त्यांना तुम्ही आम्ही थांबवू शकत नाही. सो त्यामुळे ह्या गोष्टी चालू राहतात. ICTआयमध्ये इतकी विद्यार्थी संख्या आहे. ऑब्व्हियसली तितकीच शिक्षकांची पण संख्या आहे. पण बरेचसे ICTआयमध्ये येणारे शिक्षक आहेत ते थ्रूआउट म्हणजे अगदी ICTआयमध्ये 5-5, 6-6 वर्ष शिक्षक कामं करणारे आहेत. आणि ICTआय त्याच शिक्षकांना त्या पद्धतीचा एक्सपोजरसुद्धा देतं. म्हणजे ICTआयनं या एवढ्या ज्या ब्रँचेस दिलेल्या आहेत, त्या कुणाला दिलेल्या आहेत? शिक्षकांना दिलेल्या आहेत. त्या बाहेरच्या लोकांना कुणाला दिलेले नाहीत. सो प्रामाणिकपणे जे काम करतात, त्यांच्या पाठीशी नेहमीच ICT उभं राहिलेलं आहे. आणि जे लोकं निघून जातात, सोडून जातात, त्यांनाही आम्ही चांगल्या पद्धतीनं वेलकम करून सोडत असतो. मला ह्याच्यामध्ये असं वाटतं, की अ, कुणी टिकवलं, कुणी फसवलं, कुणी आधार दिला, जाणारे जात गेले, येणारे येत गेले, पण प्रत्येकजण मात्र नवीन अनुभव देत गेला. खूप छान. खूप छान. येस. माझं ह्याच्या संदर्भात होतं, की सोडून जातात इट्स फाईन. बट ते जे म्हणतो ना इथिकली थोडंसं किंवा यू हॅव टू बी लिटल बिट ग्रेसफुल किंवा ग्रॅटिट्यूड असणं, की ओके यू हॅव गिव्हन मी दिस अँड मला जायचं तर आहे. पण ते जाताना असं नको, की खूपच लांब गेला मागूनच. सो ते नाही झालं पाहिजे. हे होतंय आणि हे सगळीकडेच आहे. त्यामुळं आपण त्यांच्या महत्त्वाकांक्षा थांबवू शकत नाही आणि समोरच्यानं तुमच्याशी कसं वागावं, हे आपण नाही ठरवू शकत. खूप छान. पण देशमुख सर सांगतात किंवा ICTआयच्या सगळ्यांवरती हे बिंबवलं गेलेलं आहे, की तुम्ही दुसऱ्याची रेष खोडू नका. स्वतःची रेष मोठी कर. मोठी करा. खूप छान, खूप छान. सो आता काय पुढचे प्रोग्राम्स काय आहेत ICTचे तुमचे पर्सनली काय आता कुठपर्यंत आलाय हा खरं तर ICTआय आता एका वेगळ्या वळणावरती आहे सध्या. आणि आत्ता आम्ही क्लासेस ICTआय हे बघतोय किंवा म्हणतोय. पण आता ICTआय मात्र स्वतःची शाळा काढतंय. आणि अच्छा. त्याचा पहिला प्रयोग असा आपण म्हणू, की कराड परिसरात, कराडसारख्या ऐतिहासिक शहरामध्ये आपण आय ट्रेनिंग इन्स्टिट्यूट संचलित, दीपप्रभा शिक्षण संस्था संचलित मॉडर्न पब्लिक स्कूल यावर्षी डेव्हलप करतोय. आणि मी मगाशी म्हटलं तसं ही ऐतिहासिक शहर म्हणजे ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक कराडमधून आपण मिळवलं गेलेलं आहे. बऱ्याच काही गोष्टी आपण आपल्या ह्या कराड शहरातनं डेव्हलप होताना किंवा नवनिर्मिती आपल्या कराडमधून होत असते. आणि अगदी कराडमध्ये सुद्धा कराडमध्ये असणारं गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज असेल, फार्मसी कॉलेज असतील, वेगवेगळ्या कॉलेजेसमधले वेगवेगळे विभाग असतील. तर हे महाराष्ट्रातले नामांकित असे विभाग आणि महाराष्ट्रातले नामांकित असे कॉलेजेस आहेत. सो ही नवनिर्मिती करणं ही कराडची खासियत आहे. त्याच पद्धतीनं अगदी हॉटेलिंग व्यवसायामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे की शिवराजचा अख्खा मसुरा हो. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. अगदी त्याच पद्धतीची कराडमध्ये मॉडर्न पब्लिक स्कूल नावाची अत्यंत ज्या पद्धतीनं त्याचं नाव आहे, अगदी त्याच पद्धतीनं शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी ही स्कूल कराड आणि कराड परिसरामध्ये डेव्हलप होत आहे. त्याच्यामध्ये निवासी, अनिवासी आणि 1ली ते 12वी पर्यंतचा हा कॅम्पस या ठिकाणी कराड आणि कराड परिसरामध्ये उभा राहतो आहे. मला वाटतं हेच सगळ्यात मोठं आत्ता ICTचं
टार्गेट आहे किंवा ही स्कूल पूर्ण ताकदीनं उभं करणं हेच आत्ता सध्या आमचं एम आहे. खूप छान, खूप छान. सो मला खरं तर हे त्यांनी सांगायला नाही सांगितलेलं. पण हे फ्रॉम द स्कूल माझ्या पर्सनल ह्याकडून तुम्हा लोकांना जे ऐकताय त्यांना सांगतो, की जे आता मगाचचं डिस्कशन बघितलं असेल एकूण आत्तापर्यंत आमचं, तर त्यातले तुम्ही काही पॉइंट उचलले असतील. ते बालपण हरवतंय वगैरे ते माहीत आहे. पण जर मूल बाहेर राहिलं ना, तर ते बालपणाबरोबर खूप घाण गोष्टी घेऊन येईल ते म्हणजे की मोबाईल. त्याचं व्यसन आणि त्या खूप वाईट पद्धतीनं. सो माझ्याकडून ही पर्सनल काय म्हणू शकतो, रिक्वेस्ट आहे तुम्हाला, की चूज आय-सी-टी. म्हणजे का? कारण आत राहिला म्हणजे निवासी जर असतील किंवा त्यांच्या सहवासात राहिला ना, तर तो मोबाईलपासून तर लांब राहीलच, पण संस्कार होतील त्याच्यावरती अनेक पद्धतीचे. सगळ्यात महत्त्वाचं मला हे पण वाटतं, की माणूस आणि एखादा प्राणी ह्याच्यामध्ये हाच डिफरन्स आहे, की तो डिसिप्लिन असतो माणूस. सो आयुष्याला घडवणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की डिसिप्लिन. ती शिकून घेईल. मग ते खेळाच्या स्वरूपातली असेल, सकाळी उठण्याच्या स्वरूपातली असेल किंवा अभ्यास कसा, किती आणि कशा पद्धतीनं करायचा ह्या स्वरूपातली असेल. सो ते डिसिप्लिन शिकून घेईल आय-सी-टीमधून. सो त्यामुळं चूज करा आणि त्याबरोबर रिझल्ट तर त्यांचे आहेतच. पण तिथं प्रवेश घेताना केवळ रिझल्ट नाही, तर मेन प्रॉडक्ट तुमचा मुलगा आहे, तो रिझल्ट नाहीये. सो ते मेन प्रॉडक्ट काय घडणार आहे, शरीर, मन आणि बुद्धी हे छान पद्धतीनं घडलं जाईल त्याच्यामध्ये. हे माझी गॅरंटी आहे खरं तर. सो ते मेन प्रॉडक्ट छान करण्यासाठी तिथं आय-सी-टीमध्ये प्रवेश घ्या. बाय द वे हे पुन्हा सांगतोय, की त्यांनी सांगायला नाही लावलेलं. हे माझ्या मनापासून सांगतोय हे आणि लिटरली कारण मी त्यांचं काम बघितलंय, तिथं होतो, त्यांच्याबरोबर आहे आणि म्हणून सांगतोय. दुसरी गोष्ट म्हणजे की मी सुद्धा त्या परीक्षांचा अभ्यास केलाय म्हणून सांगतो, की ते घडवतं खूप छान पद्धतीनं. सो आय-सी-टी विल हेल्प यू टू गेट ग्रेट मेन प्रॉडक्ट आउट ऑफ आय वुल्ड से तुमचा मुलगा आणि तेच खरं तर मेन प्रॉडक्ट असणार आहे. सो चूज द आय-सी-टी आणि ही रिक्वेस्ट आहे माझ्याकडून तुम्हाला. सर खूप शुभेच्छा पुढच्या सगळ्या गोष्टींसाठी आणि तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. येस.